चहा भराचं काम करते आमचा मामा. मामा बघतो तर बॅग बॅग कराय बघ तर हसते बघ माझ्या जाम हसतात लोकांना इकडं. चहा बघा ते वाटीन डाव कंचाला तुझा काय मित्रच काम आहे का काही झालेला आहे. पण ते काय रेड आणि खाली केला मी बघू शकताय. आणि आमची आता मित्र हे पण बटाट्याची भाजी पण झाली गाईस. म्हणजे सर्व आम्ही रेडी करून घेतले आहे फायनली. आणि आमचा वरण मगाशी आपण रेडी झालेलं बघू शकताय गरम गरम. आणि शिरा राईस बटाटाच गाईस बटाटा शिरा राईस बोलतो आम्ही होतो इकडे पुरी. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. वेलकम बॅक चॅनल. आम्ही आज आलेलो पनवेलमध्ये कॅटरिंगची ऑर्डर आहे. आता काय तर कॅटरिंगची ऑर्डर आहे आणि आम्ही आलो कॅटरिंगसाठी. आम्हाला ऑर्डर भेटले नवरात्रीच्या निमित्ताने. तर फायनली आम्ही आज मस्तपैकी जेवण बनवणार आहे. तर बघू शकता आमची कॅटरिंगची तयारी चालू आहे. आम्ही तो हॉलिजन लावलं आहे आणि आता तयारी करून घेतो. आमचा हा आचार्य आहेत आणि आचार्यांचे नाव आहेत नितेश शिंदे. तर फायनली आचार्य सर बघू शकतो एकदम मस्त यंग आहेत. यंगमध्ये आम्ही फायनली आता पहिला राईस टाकून घेतो. राईस एवढा पाणी चालेल नाही बाबा. बघू शकता आमचा किती यंग आहे आचारी आणि कसा आहे यंग टू यंग आहे आमचा. आणि फायनली तुम्ही टेस्ट आमच्या आचार्याची घेऊन बघा एकदम भारी. आणि माझ्या मागे आहेत आमच्या महिला मंडळ म्हणजे आमची पूर्ण ब्रह्म कॅटरिंग फॅमिली आहे. नाही की नाव आमच्या कॅटरिंगचा पूर्ण ब्रह्म कॅटरिंग फॅमिली. तर आमच्या संजनाताई पण बघू शकतो मिरची आणली अद्रक आणली. हात काय लावू नको तो मिरचीचा आणि काय झोंबून काही घेऊ नकोस. तर आमची बटाटे सोलाला आमची फॅमिली बसलेली आहे. पूर्ण ब्रह्म कॅटरिंग फॅमिली आमची फॅमिली बघा. आमची आत्या रागवलेली आहे माझ्यावर अजून पण राग आहे. तर बघू शकता गोल्डन गाईस गोल्डन पण आहे आमच्यात. बेकार गोल्डन साडी लावून आहे आमची गुरु. आणि आमची आहे ना आमचे अण्णा आहे भोईरांना एकदम शांत. कधी बघा तरी शांतच बघतो मला. कधीच ओरडणार नाही, कधी बोलणार नाही, कधी कोणाचं नाही आणि वरती कधी बघणार पण नाही. फायनली आमची आयवसा पण आहेत. बायचा तर आमची रोजी जात आहे. बायचा मेहनतीचा काम मित्रांनो बघू. आमची अशी मेहनत असते तर फायनली अशी आम्ही एन्जॉय करतो. आणि आमचा चहा झालेला मामा घे चल चहा आपल्याला थंड होईल. पहिला आम्ही चहा ठेवला. चहा आम्ही स्वतः ठेवला इथे आम्ही मागवलं नाही. चहा आमच्या हातात आणि ते पण दादांनी बनवलं आहे. आचार्य दादांनी बनवलं आहे शिंदे दादांनी. तर चहा घेऊन पण या चहा घेऊन मस्त जरा पिऊया. चहासाठी आमच्याकडे कप नाही. ते कप नसलं तरी चालेल मित्रांनो. आमच्याकडे वाट्या आहेत. आमचं चहा कॅटरिंग म्हणजे आम्ही वाट्या काय भेटतात तिथून. तर फायनली या हॉलीचं बघा लावलं जोरातच जाम लाईट येते मित्रांनो. जाम लाईट येते. आज बघूया आजची कुकिंग काय काय होते तुम्हाला दाखवते मी. नंतर तुम्ही पण चहा पण घेते बघ. कप पण आहे आमच्याकडं. तर घेतलं वाट्या. चहा भराचं काम करते आमचा मामा बघतो ना तर बॅग बॅग कराय बघ तर हसते बघ. माझ्या जाम हसतात लोकांना इकडं. चहा बघा ते वाटीन डाव कंचालाच मामा चहा भरायला. मामा मिक्सर तुझा काय मिक्सरच काम आहे काय बसली तर फायनली गाईस बघू शकताय नाश्त्याची वेळ झाली. नाश्ता करताना आणि मी चहा घेते वाटीमध्ये. समोसा नको चहा महत्वाचा आहे. राईस होता आपला आणि राईस झालेला आहे. लगेच झाला राईस आणि काढला बघा. आणि आता जस्ट आमचे आलेत ओनर पूर्ण ब्रह्म कॅटरिंगचे ओनर आलेले आहेत स्नेहल चौधरी. यांनाच कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि तुम्ही ऑर्डर नक्कीच करा. कॅटरिंग ऑर्डर आम्ही हात घेणार आमचा ओनर स्नेहल चौधरी. आणि बघू शकताय इथं राईस होते. टेस्ट नक्की यूज करायला या मित्रांनो आमच्या जेवणाची. आणि आमच्या आचार्याला नक्कीच बघा. फायनली गाईस माझा समोसा आला आहे. तुमचं मिरची तर आहे काय मिरची काय दिलेली. आणि आमचे ओनरने आले स्नेहल चौधरी साहेब. बाबा समोसा हंडन सकाळी वडापाव मी नेलन. माझी बायको होती तुझी खबर नको ती नको चटणी म्हणा मला मिरची पाहिजे. गरम गरम आणलं आई किती खायच्या तेवढ्या खा. चटणी पण आहे मिरची पाहिजे नको फायनली घ्यायचं. आता आमची दाल तडका होते चालू. आता बघू दालची फोडणी चालू आहे. आता आम्ही दालीला फोडणी देतो. बघू शकताय वरण दाल म्हणतो आपण जाय की वरण दाल. दोघंजण घसारलेत मित्रांनो दाल बनवण्यासाठी. आता दालला मस्त दालची फोडणी आता होणार. आता बघूया कडकच फोडणी. ॲक्च्युली फोडणी नाही तडका बघते तडका.
तडकाच मारते मित्रांनो. तडका बघा. ठीक आहे, आता आपला दालचा तडका झालेला आहे रेडी. आणि आता आपण त्याच्यात दाल टाकू बघूया. कडकच दाल बन गई, तडका दाल भाजी फायनली रेडी. वरण आपला दाल पिवळी गरम आणि मस्त की एक उकोला घेणार आणि करणार बंद म्हणजे झालेली आहे रेडी फायनली. कोल्हापुरी मिरची आवडतं काही, कोल्हापुरी मिरची काही वरून टाकली कोथिंबीर म्हणजे धनिया काही कडक आहे काही सजलेले कसली मेथी आली आता काही. आता परत कसोरी मेथीवाली काहीच म्हणजे काय काय भाई आयटम. आणि आमचा आचारी तर ब्रँड आहे आमचा यंग आचारी, त्याला खास आम्ही शोधून आणला मित्रांनो. आणि कुठलंही तुम्ही ऑर्डर सांगा, कसली ऑर्डर सांगा पाहिजे काही बघा कसली मिठाई तो कोणतीही सांगा तुम्ही, तो बनवणार. रेडी झाली कशी वाटते मित्रांनो नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हाला अंदाज तर येणार मित्रांनो, तो बघूनच अंदाज येणार तुम्हाला. काहीच दाल झालेली आहे, वरण दाल. आता मामासांचं काम मामा करते, भांडी घासण्याचं आणि भांडी आणण्याचं काम यांचं असतं मित्रांनो. आणि लेडीज मंडळ बघा कांदा कापणी भाजी कापणी जे काय असेल कापणी देते त्यांचं काम ते करतात. मिक्सरवर आमची संजना रॉय बाबा बॅग करायचं आहे ती बघा असेल ती वेगळीच कामं करते. मिरच्यांची कामं तिला दिलेली आहेत गाईज. आणि आमची कविता ताई तिकडं बटाली सोडते, बटाली कापते, तिची हसण्याची पद्धत वेगळी आहे. यांचं काम असतं प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत गाईज. आणि आमचा सेट पण सुद्धा स्वतः आहे इकडे बघू शकता आम्ही इकडे आलो पनवेलला या बिल्डिंगमध्ये. राईस बघा जिरा राईस डायरेक्ट असं जिरा राईस म्हणजे आपल्याला असं करायची गरज नाही. आता फोडणी मारतात जसे आपल्या असं पण होते. हां जास्त त्रास मित्रांनो. आता आपण बनवणार आहोत, आता आपण पनीर टिक्क्याची ग्रेव्ही बनवते. बघूया आता फोडणी देते ग्रेव्हीसाठी खास. आणि आता पनीर टिक्काचं काम करून बघा पनीर टिक्का आहे तर त्याला ग्रेव्ही बनवली जाते इकडं. ग्रेव्हीमध्ये बघूया आता काय काय टाकतात आपल्याला माहीत नाही पण चांगला माहिती आहे. बाई अद्रक बाई मिरची आली पेस्ट आहे. आमचा महिला मंडळ पाहिला आहे. ही आली आता आमची पेस्ट. ही पेस्ट केली होती मी आता तिला परत पेस्ट आहे कडक पेस्ट आहे काही फोडणीमध्ये आपली पेस्ट काजू पेस्ट आहे ती काजू पेस्ट. अच्छा फर्स्ट ती आपली टमाट्याची पेस्ट होती आणि ही आता काजू पेस्ट आली. सॉरी गाईज लक्षात नव्हता माझा. काही वेस्टेज करून जमणार नाही म्हणून आम्ही धुवून ठेवा पूर्ण पातेला धुवून घेतला कारण की आपला त्याच्यात भरपूर पेस्ट झाली होती. फायनली आपला आता आलाय मावा बघू शकतोय. हॅलो हो हो
तर मित्रांनो आम्ही आता आपला मावा ग्रेव्हीमध्ये आणि आता मावा आम्ही एकदम पूर्णपासून त्याला रेडी करतो पूर्ण पिघलवून घेऊ त्याला. आता बघूया काय टाकतील गाईज. ग्रेव्ही तर होते रेडी. तर त्याला मसाला टाकून घेऊ गाईज. मसाला मला काही फक्त मी दाखवतो मसाला कुठला पडता. आता हळद टाकून बघू शकतोय. बाबा किती टाकली बघा हळद. बाई जिरा पावडर ना नाही धनिया पावडर. फायनली मला कसं कळणार तुम्ही बघून घ्या. मसाला गरम मसाला मित्रांनो आता ती झाली आपली बघू शकता ग्रेव्ही झाली रेडी. आणि आता शिमलाची भाजी इकडे रेडी केली आहे. ती आता ग्रेव्ही याच्यात टाकणार आहे. म्हणजे असा प्रकार आहे काही फायनली एकच टायमात होत नाही. असं 2-3 आयटम बनवावं लागतात. तर ती एक प्रकार करून मग ते एकत्र करून आपली एक भाजी रेडी होते काहीच. म्हणजे त्यांचा दिमाग त्यांना फायनली बघा आता ग्रेव्ही करते घ्यायचं. ही फायनली अगोदर आपण शिमल्याची भाजी रेडी केली होती. शिमला तडका मारून ठेवला होता शिमल्याला. आता ही ग्रेव्ही पूर्ण ह्याच्यात ॲड करणार आता. त्यानंतर मग ते पनीर टिक्का येणार काही फूड कलर आला आता पूर्ण रेडी झाली. साफ करून पण येणार काहीच ठेवणार नाही रिकामा. या बघू तर पूर्ण होणार पनीर टिक्का फायनली. घेतला पूर्ण काढून काहीच होणार नाही काही कारण की आम्हाला गरज नाही ठेवायची. याच्यातच मेन टेस्ट आहे काही. फायनली आली आमची पनीर. एकदा चिका पडली पनीर. एवढा उशीर आणि पडली पनीर कारण की एवढी प्रोसेस एवढी स्लो प्रोसेस आहे याला. एवढी स्लो किती वेळ दिला असते म्हणजे एकदाच होणार लायकीची नाही. मग याचा अर्थ एवढी स्लो आहे याला. एक पार्ट वेगवेगळं बनवावं लागतं. म्हणजे नाटकच आहे. हे नाटकच आहे एक जरा उदाहरण. काय एवढा भरडा वेडा करायला लागतं म्हणजे किती अख्खा दिवस गेले की उदाहरण. जर मोठी असेल तर ऑर्डर बेकार बेकार. काही बघू शकता तुम्ही बघितली किती प्रोसेस होते भाजीला पनीर टिक्क्याला. ते होत नाही लगेच. एवढी प्रोसेस नंतर पनीर टिक्का रेडी होते. तर फायनली आता आम्ही पनीर टाकून झालेलं आहे. आता थोडं आम्ही वाफेवर ठेवू आणि वाफेवर झाली की आम्ही लगेच उतरवून घेऊ. आणि उतरवून घेतली की तुम्हाला तर माहिती आहे गाईस स्वतः टेस्ट करणार आणि मस्त खाणार गाईस. तर या 5 मिनटात टेस्ट करायला. आता बघूया सगळं झालं आहे ना. मग टाकलं जातं तुम्ही टेस्ट केलं आहे. 10 मिनटात आपण आता करूया वेट. बाई नमक चला वेट करून घेऊ आपण. काही झालेलं आहे पनीर टिक्का रेडी आणि खाली केला आम्ही बघू शकताय. आणि आमची आता इकडं ही पण बटाट्याची भाजी पण झाली गाईस. म्हणजे सर्व आम्ही रेडी करून घेतलेलं आहे फायनली. आणि आमचा वरण मगाशी आपण रेडी झालेलं बघू शकताय. गरम आणि जिरा राईस कडकच गाईस कडकच जिरा राईस बोले तो आम्ही होतो इकडं पुरीचं काम चालू आहे ना मित्रांनो. तर फायनली हे बघू शकता सगळं रेडी झालं आहे सगळीला कडकच. आता आमच्या चिप्स चालू करतात. आता चिप्स खायचं आम्हाला बॅडमिंटन बघा कडक तरंगे आले बॅडमिंटन आले. तर मित्रांनो बॅडमिंटन खाया शपथ खाऊ काही खेळू झालं मित्रांनो. बघा कडक ना करताना कधी सर्व ते रेलमध्ये होतं ते बॅडमिंटन बघ रेडमध्ये रेल काय ते हां गॅस बत्ती हो माय हां ते काय आता जलते ते ना. हां फायनली मेंटल हो ते पण मेंटलच बोलतात बरोबर आहे ना. गॅसमतीला पण मेंटल बोलतात. हे मेंटल वेगळं म्हणजे खावायचं आहे ते चालतं.
हो ते झालंच.